वळूयात पुढच्या बातमीकडे। नराधम विशालचा ताबा कल्याणच्या कोळशेवाडी पोलिसांकडे देण्यात आलेला आहे। ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यामधून ताबा घेतलाय। नराधम विशालला आज कल्याण न्यायालयामध्ये हजर करणार आहेत। आरोपी विशालची शेगावमध्ये वैद्यकीय चाचणी पूर्ण झालेली आहे आणि या वैद्यकीय चाचणीचा अहवाल देखील कल्याण पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येतो आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किशोर पगारे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। किशोर, महत्त्वाचे अपडेट्स। नक्की जान्हवी, ज्या पद्धतीने हा जो नराधम आहे याला आता कल्याण क्राईम ब्रांच याच्या अंतर्गत आता अटक करण्यात आलेली आहे तिकडून जे बुलढाण्याहून। त्याला आता कोर्टात हजर करण्यासाठी त्यांनी आता कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्यांना सुपूर्द केलेला आहे। पुढील कारवाई जी आहे ती कोर्टाची असेल, मात्र काही क्षणातच तो आता कल्याणमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर पुढील कोर्टाची जी कारवाई ती सुरू होईल। अगदीच किशोर, पोलिसांची पत्रकार परिषद देखील होणार आहे या संदर्भात, असं समजते, नेमकी कधी होईल? आता या संदर्भात अजून डीसीपी साहेबांनी काय बोलले नाहीत, परंतु ज्या पद्धतीने डीसीपींनी काल सांगितलं होतं की जास्तीत जास्त शिक्षा व्हावी याकरता आमचे प्रयत्न असणार आहे आणि ज्या प्रकारचे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत या सर्वांचा पाठपुरावा करून कोर्टात हा सादर केला जाणार आहे। त्या अनुषंगाने ते प्रेस कॉन्फरन्स घेतील। जी, धन्यवाद किशोर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।